गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. नमस्कार, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो. हा ब्लॉग माझ्या जुन्या रूमचा आहे आणि म्हणजे हा व्हिडिओ जुन्या रूममध्येच मी शूट केलेला होता. आणि तसं मी माझ्या जुन्या जे चॅनल होतं निशा भाग्य लाईफस्टाईल या चॅनलवर मी अपलोड केलेला होता आणि ते चॅनल मी बंद केलेलं आहे. म्हणजे मी त्याचे व्हिडिओ डिलीट नाही केलेले, पण अजून आहे मी त्याच्यावर व्हिडिओ टाकत नाही. आता काही कारणाने मला ते बंद करावं लागलं. पण माझ्या ह्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सेव्ह राहाव्या म्हणून मी अपलोड करणार आहे. तर कसं तर मैत्रिणींनो, गॅलरीत आपण जे व्हिडिओ टाकलेले असतात ते कधी ना कधी आपल्याला डिलीट करावे लागतात, कारण मोबाईल हँग होतो म्हणून. पण मग आपले जुन्या आठवणी कशा सेव्ह राहाव्यात म्हणून मग माझ्या डोक्यात आलं की आपण आपल्या चॅनलवर आपल्या जुने आठवणीचे व्हिडिओ जे आहेत 2 ते 3 व्हिडिओ आहेत ते आपण अपलोड करायलाच पाहिजे, कारण आपल्या आठवणी सेव्ह राहतील त्यासाठी. तर चला बघा, माझी ही रूम खूप साधी सिंपल आणि अशी गावाकडची रूम, गावाकडच्या सारखी रूम होती. मला खूप जणांनी नावं ठेवले, तर ताई असं का राहता म्हणून. तर शहरात कोण राहतं आहे आता एवढं ॲडजस्ट करून, आणि एवढ्या छोट्या रूममध्ये आणि एवढ्या साध्या रूममध्ये कोण राहतं आहे, असं मला भरपूर जणांनी नावं ठेवले. कोण काय काय सांगायचं. तर ताई बदल करा रूम, कशाला राहता हो एवढ्या छोट्या रूममध्ये, कशी आहे रूम, आता कोण राहतं एवढ्या साधी रूममध्ये, खेड्यागावातसुद्धा असं राहत नाही, असं मला भरपूर जणांनी मला असं बोललेलं की कशाला राहता म्हणून. पण नाही, तर मला लोकांना दाखवण्यासाठी भरपूर काही करायचं नव्हतं, किंवा अति दाखवण्यात पण काही फायदा नसतो बरं का मैत्रिणींनो. आपलं जे आहे ते आहे. आपण गाव सोडून आलेलो असतो आणि उगाचच लोकांना दाखवण्यासाठी कर्जबाजारी व्हायचं आणि दाखवत बसायचं, ते मला जमत नाही. मी खूप साधी सिंपल राहिलेली, आणि फक्त आपल्याला जिथं सुख आहे आणि हॅपी आपण कुठं राहू शकतो किंवा आपण कुठं समाधानी आहोत ते बघायचं. बाकी लोकांचं बघत बसलं की आपलं आयुष्य बर्बाद होण्याचं टाईम आहे, कारण लोकांना फक्त दाखवण्यासाठी कर्ज करून घ्यायचं असतं. पण मला तसं करायचं नव्हतं. मी माझी छोटीशी रूम आणि साधी सिंपल जरी राहिली, शहरात कोणी नावं ठेवले तरी चालतील, पण मी ह्या रूममध्ये खूप समाधानी होती आणि हॅपी होती. आमचं मस्त चाललेलं होतं आणि मस्त छोटीशी रूम होती. माझा बिझनेस म्हणजे माझे ब्लाऊजचं कामं, माझ्या मनात आणि स्वप्नातसुद्धा मी विचार केला नव्हता की मी एवढं माझं काम चालेल म्हणून. खरं सांगते मैत्रिणींनो, मी एवढं काम केलेलं आहे की तेवढ्या एरियात तर तेवढं काम माझ्यापेक्षा कोणी केलं पण नसणार, आणि सगळ्यांना म्हणजे अचंबा वाटायचं की ह्या बाईचं काम एवढं कसं चालतं आहे. पण देवाची करणी नारळात पाणी असं काही होतं, कारण माझं काम भरपूर चाललेलं आणि भरपूर मी पैसा कमवला त्या रूममध्ये राहून. आणि माझी रूम खरं पॉझिटिव्ह होती. त्यासाठी प्लीज कुणाला नावं ठेवू नका, कारण आपापल्या पद्धतीने राहण्याचे प्रयत्न करतात सगळेजण. तर तसंच माझ्या जुन्या आठवणी कशा आहेत ते मला नक्की कमेंट करून सांगा, आणि आपल्या या चॅनललासुद्धा सपोर्ट करा, कारण तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. तसंच तर आपले नवीन ब्लॉगसुद्धा टाकणार, पण काही आपले जुने जे व्हिडिओ होते ते आठवणीसाठी मी टाकलेले आहेत. आणि चला, असेच जुन्या आठवणींसोबत मी आपला आजचा ब्लॉग एंड करणार आहे. तर प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.